रामायण होऊ शकत नाही. हे हनुमान महाराजांचं चरित्र म्हणजेच रामायण आहे. रामायणामध्ये एक ट्विस्ट आहे आणि रामायणामध्ये जेव्हा हा ट्विस्ट येतो हे वळण निघतं. असं या किष्किंधा कांडामध्ये त्याची सुरुवात होते. किष्किंधा कांड म्हणजे प्रवचन ऐकायला असं म्हणलो. याची सुरुवात पुढच्या वर्षी होईलच आपली. सीतामातेचं अपहरण होतं की नाही. त्यानंतर प्रभू रामचंद्र येतात आणि जेव्हा ते जात असतात त्या ठिकाणी भेट होते. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि हनुमंताची भेट होते. सुग्रीवही असतो तिकडे, अंगद, सुग्रीव सगळे असतात. तेव्हा पहिली भेट भगवंताची होते हनुमान महाराजांबरोबर. आणि पहिल्याच भेटीमध्ये ते एकमेकाला ओळखतात. कारण हा संबंध फार जुना संबंध आहे यांचा, शाश्वत संबंध आहे. जुना म्हणणं चुकीचं होईल, कायमस्वरूपी संबंध आहे प्रभू रामचंद्रांचा आणि हनुमंतरायांचा. आणि त्यामुळे जेव्हा रामायणामध्ये हनुमंतांचं चरित्र येतं, यांचं प्राकट्य कसं होतं. पहिली गोष्ट, हनुमान महाराज येतातच का हा प्रश्न आहे. त्यांचं प्राकट्य का झालेलं आहे, कशासाठी झालेलं आहे प्राकट्य हनुमंताचं. हनुमान महाराजांच्या जीवनातनं आपण काय शिकायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची चर्चा वन बाय वन होईल. आता जेव्हा हे हनुमान महाराज या ठिकाणी येतात रामायणामध्ये, याचा पूर्व इतिहास असा आहे की हनुमान महाराज जे आहेत, या हनुमान महाराजांना या ठिकाणी पूर्वजन्मामध्ये एक घटना घडते हनुमंतांच्या जीवनामध्ये. तसे हे हनुमान महाराज म्हणजे कोण आहेत? महादेवच आहेत. रुद्र अवतार आहेत. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्रच आलेले आहेत. 11 रुद्र आहेत, त्याच्यामध्ये प्रमुख रुद्र अवतार, महादेवांचा अवतार म्हणजे हनुमान महाराज आहेत. असं महादेवांच्या कृपेशिवाय भक्ती मार्गामध्ये पुढे जाणं फार कठीण आहे. आणि म्हणून हनुमंतांच्या कृपेशिवाय प्रभू रामचंद्रांचं स्वीकार किंवा त्यांची कृपा प्राप्त करणंही कठीण आहे. ही कथा मी गेल्या वर्षी पण सांगितली होती की हनुमान महाराज कसे प्रकट झाले किंवा काय झालं. थोडक्यामध्ये 2 मिनिटामध्ये कथा सांगतो. कशा प्रकारे पूर्वजन्मामध्ये महादेवांना शाप भेटलेला, महादेवांना आणि त्यांच्या 2 गणांना आणि भगवान विष्णूंना कसा प्रकारे शाप भेटला. नारदांनी ब्रह्माजीकडे गेले, म्हटले मी कामवासनेला जिंकलेला आहे. ब्रह्मदेव म्हटले अरे कठीण आहे, मी सुद्धा यातून वाचलो नाही. ते म्हटले ठीक आहे. महादेवाकडे गेले. वासना वाढली कसं ओळखायचं, काम वासना वाढली कसं ओळखायचं. त्या व्यक्तीला अहंकार होतो प्रत्येक गोष्टीचा, स्वाभिमानी बनतो तो व्यक्ती. हे स्वाभिमान, अभिमान, अहंकार, ईर्ष्या, द्वेष ही सगळी कामवासनेची उपफळं आहेत. ही ज्यांच्याकडे आहेत समजायचं ज्याच्याकडे कामवासना पण आहे. जो नम्र आहे, निराभिमानी आहे, समजायचं की त्याच्याकडे ती नाही आहे वासना. नारदांना महादेवांकडे गेले आणि महादेवाला म्हणले महादेव महादेव बंधू आहेत, म्हटले मी कामवासनेला जिंकले. महादेव हसायला लागले. महादेव म्हटले कठीण आहे, कामवासनेला जिंकणं कठीण आहे, तू कसं काय जिंकलंस. म्हटले शक्य नाही. ते म्हटले ठीक आहे, मला म्हटलास इथून पुढे कुणाला म्हणू नकोस बाळा म्हटले. ते म्हणले हे काय महादेव पण काय असंच आहे, त्यांना काय पार्वती बरोबर राहतात, त्यांना काय समजणार. म्हणून नारद गेले आणि नारदांना अहंकार झाला होता की मी वासनेवर विजय प्राप्त केलेला आहे आणि 3 लोकांमध्ये मी फिरतो, मला कुणीच काय करू शकत नाही. फिरत फिरत निघाले एका नगरामध्ये. एका घरी गेले, तिकडे त्यांना पाणी प्यायचं होतं. पाणी प्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सुंदर मुलगी होती, राजकन्या. राजाच्या घरी गेले.
मग ते तिथं गेल्यानंतर म्हटले पाणी प्यायला द्या. नारदांना पाणी प्यायला दिलं. नारदांना पाणी प्यायला दिल्यानंतर त्या ठिकाणी नारद मुनी त्या मुलीने ज्या पाणी आणलं त्या मुलीच्या हाताला स्पर्श झाला नारदांचा. त्या मुलीचं सौंदर्य पाहिलं आणि इतक्यात महाराज म्हटले, अहो आमची मुलगी आता द्यायला घ्यायला आली, थोडंसं बघता का काय. म्हटलं तुम्ही महान महर्षी आहात, देवर्षी आहात, देवर्षी आहात. मग हा देवर्षी शब्द कसा आला? देवर्षी आहे ते, देवर्षी. त्याला देवर्षी केलं. तर तुम्ही देवर्षी आहात तर म्हणले थोडा आमच्या पोरीचा हात बघता का म्हणले बघू की हात बघू म्हणले. बघितलं तर त्या हातामध्ये अशा रेषा होत्या की त्याच्यामध्ये म्हटले या मुलीला मिळणारा नवरा आहे तो जगातला सगळ्यात सुंदर असेल. म्हणले जगातला सगळ्यात रूपवान गुणवान जेवढे काय वाण आहेत सगळे त्याकडे आहेत म्हटले. आणि हा मुलगा साक्षात नारायणासारखा असेल म्हणले. राजाला किती आनंद झाला. म्हणजे मुलगा माझ्या मुलीला नारायणासारखा. म्हणले काही हरकत नाही. मग त्या ठिकाणी नारदालाच प्रश्न पडला, कुछ कुछ होता है. मग नारदांना कसं व्हायला लागलं, कारण त्या मुलीचा स्पर्श झाला होता आणि त्या मुलीचं सौंदर्य पाहिलं होतं नारदांनी. आत्ता तरी थोड्या वेळापूर्वी महादेवांकडे जाऊन सांगून आले ते. काय सांगून आले ते? मी वासनेला जिंकून आलोय. आणि आता काय म्हणतात? कुछ कुछ होत आहे. बरं हसताय का तुम्ही? त्याने म्हणले कसं तर होतंय म्हणले, आता मला लगीन कराय पाहिजे असं नारदांनी म्हटले. नारद म्हणल्यानंतर मग ते म्हणले काय करणार, पण मला कोण देणार, देवरेशाला कोण बायको द्यायला एवढी चांगली, बरोबर की नाही. ते म्हटले हिच्या नशिबात तर असा नवरा आहे नारायणासारखा, सुंदर रूपवान गुणवान. म्हणजे गुण नसते ना का म्हटले, पण आपण नारायणाकडे जाऊ म्हटले, नारायणाचं सौंदर्य घेऊ म्हटले. नारायणाकडे गेले आणि नारायणाचं सौंदर्य मागितलं. कुणी म्हणले कशाला पाहिजे तुला? म्हणले मला लगीन करायला पाहिजे. म्हणले मला तुमचा चेहरा द्या. नारायणाचा सुंदर चेहरा घेतला. कुणी? नारदांनी. पण भगवंत एवढे हुशार आहेत की भगवंत काय करतात, तुम्हाला काही मागायचंय तर भगवंतांकडे मागा बरं का, इकडे तिकडे मागू नका. कारण भगवंत नेहमी कल्याण करतात. भगवंत म्हणजे विष्णू, नारायण, विठ्ठल, केशव, माधव, मुरारी, कृष्ण, राम यांच्याकडेच मागायचे. महादेवाकडे सुद्धा मागायचं नाही. महादेव फार भोळे आहेत. मग ते नारायणाकडे मागितलं आणि नारायणाकडे मागितल्यानंतर नारायण भगवंताने विचार केला, याला जर मी सुंदर चेहरा दिला तर मग याचं लग्न होईल. लग्न झालं तर मग हा संसारामध्ये अडकेल, मुलं बाळ होतील, घर बांधावं लागेल, घराची वास्तुशांती करावी लागेल आणि सगळं काही गाडी घ्यावी लागेल, सगळं करावं लागेल म्हणले. अवघड आहे सगळं म्हटले. त्यामुळे म्हणले याला लग्न होणार नाही अशी योजना करतो. भगवान नारायणाने काय केलं, नारायणांनी सुंदर चेहरा दिला नाही. काय दिलं? माकडाचा चेहरा दिला. काय सांगितलं मी? इथं उठून बसा सूर्यकृष्ण. लग्नाची एवढी घाई झाली की आरशात बघायचं विसरले. काय म्हणजे काय, नारायणाचा चेहरा आहे म्हणजे ऑलरेडी मेकअप केलेला चेहरा आहे, परत मेकअप करण्याची काय आवश्यकता. म्हणजे चेहरा घेतला आणि गेले. ते गेले आणि अशा लाईन लागल्या होत्या. स्वयंवर रचलं होतं त्या राजकुमारीचं आणि त्या स्वयंवरामध्ये बसले जाऊन पहिल्या लाईनला, पहिल्याच नंबरला जाऊन बसले. त्यांना वाटलं राजकुमारीचा वेळ कशाला वाया घालवायला, ती येणार मला स्वीकार करणार, विषय संपला. पहिल्याच लाईनला पहिल्याच ओळीला जाऊन बसले नारद. पहिल्याच ओळीला बसल्यानंतर नारदांनी त्या ठिकाणी ती कन्या आली. कन्येने पहिल्याच लाईन मध्ये पहिल्यांदाच नारदांना बघितलं. ती थोडी लाजली. नारदांना वाटलं मला बघूनच लाजली, एवढा सुंदर मी. पण या ठिकाणी ही घटना घडते. महादेवांना सुद्धा माहिती झालं की म्हटले नारदांना आता ही फॅड चढलेलं लग्नाचं, आणि त्यामुळे नारदांनी वाचवण्यासाठी म्हणा किंवा तिथला अपडेट घेण्यासाठी महादेवांनी 2 गण पाठवले. त्यांचे 2 गण पाठवले. म्हणले लगेच तिथं काय घडतंय अपडेट करायचं, व्हॉट्सअपला लगेच टाकून द्यायचं मेसेज, काय झालं तिकडे. नारद मुनींच्या बाबतीमध्ये सगळं
ते गण पण तिकडे होते, ते गण पण हसायला लागले. गण पण हसायचे. पहिल्यांदा ती बाई हसली, कन्या हसली, हसली नारदांकडे बघून आणि पुढे गेली. काय बाई म्हणजे पहिल्याच घासाला खडा लागला. दुसरीकडे गेली, तिला कोणी पसंत पडलं नाही. दुसऱ्या लाईन मध्ये शिरली, दुसऱ्या लाईन मध्ये गेली. दुसऱ्या लाईन मध्ये गेल्यानंतर तिकडे पहिल्या नंबरला नारायण येऊन बसले होते, विष्णू येऊन बसले होते. त्यांच्या गळ्यामध्ये वरमाळा घातली तिनं. सगळे टाळ्या वाजवल्या, हरिबोल. नारायणाशी लग्न झालं तिचं, त्या मुलीचं. आता मात्र नारद उठले रागाने, डोळे लाल भडक झाले नारदांचे. म्हणले मी एवढं सुंदर नारायणाचं रूप घेऊन आले, म्हणले याला हार घातलाय, म्हणले काहीतरी गडबड आहे म्हणले. तुम्ही कोण आहे दोघं जण? तुम्ही कोण आहे? तुम्ही हसताय दोघं जण? त्याने धूम ठोकली दोघांनी. ते महादेवाचे 2 गण होते, ते लय जोरात हसत होते. लय हसले दोघं जण. ते सगळे करामत पाहून महादेवांना जाऊन सांगितलं त्याने. म्हणले असं असं झालंय. म्हटले हे 2 गण जे आहेत, ते 2 गण आले आणि त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. आणि मग त्यावेळेला महादेव जे आहेत त्यांनी काही बोलले तर नाही, पण नारदांना इतका राग आला होता. नारद पहिल्यांदा गेले तिकडं, कुठं, वैकुंठामध्ये नारायणाला भेटायला. म्हटले मला जाताना आधी बघितलं, मला ही मुलगी का हसली, माझ्यात काय व्यंग आहे म्हणून आरशात बघितलं माकडाचा चेहरा. आणि मग आता मात्र नारद इतके तापले, गेले वैकुंठामध्ये. म्हटले तुम्ही मात्र लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमाणम, हजारो करोडो लक्ष्मी तुम्हाला पाहिजेत. म्हणले आमचं एखादं तरी लग्न होऊ देच म्हणजे, आमचं एकही लग्न तुम्ही होऊ देत नाही. म्हणले तुम्हाला इकडे हात पाय दाबायला बाईक आहेत. म्हणले काय बिघडलं असतं वे? म्हणले चेहरा दिला असता तर नाही द्यायचा. म्हणले चेहरा देऊन दिला, माकडाचा चेहरा दिला. म्हणले तुम्ही मला हे काय बरं केलं नाही. म्हटले तुम्ही, मी शाप देतो. म्हणले तुम्हाला काय शाप देतो? म्हणले तुम्हाला सुद्धा तुमच्या बायकोपासून विरह होईल. म्हणले आणि तुम्हाला भूतलावर जावं लागेल. म्हणले शाप दिला. भगवंतांना शाप लागत नसतो, परंतु प्रेमापोटी भगवंत घेतात. भगवंतांना लीला करायची होती. आणि मग अशा प्रकारे हे जे नारद आहेत कैलास मध्ये गेले आणि कैलास मध्ये गेल्यानंतर महादेवांकडे गेले. महादेवांवरही जाळाने धूर काढला त्यांनी. म्हटले महादेव तुम्हाला एवढी सुंदर बायको आहे. म्हटले मी कधी काय म्हटलं का? मी कधी काय हसलो का तुमच्यावरती? काय 2 गण पाठवून दिले होते. म्हटले त्यांनी माझी चेष्टा केली. म्हटले त्यामुळं तुम्हाला शाप देतो. म्हटले तुम्ही माकड व्हा. म्हणले काय व्हा? म्हणले भूतलावर जाल. म्हणले माकड व्हा. म्हणले महादेवांना शाप दिला नारदांनी. आणि अशा प्रकारे हेच नारायण रामरूपाने अयोध्येमध्ये प्रकट झाले आणि लक्ष्मी सीतेच्या रूपाने प्रकट झाली. आणि रावणाने सीता पळवली आणि विरह झाला भगवंतांना सीतेपासून. आणि असंही सांगितलं होतं की हे माकडं येतील आणि हा माकडच तुमचं पुनर्मिलन म्हणजे सीतेचा शोध लावेल असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हे महादेव आहेत साक्षात. आणि महादेवच खाली आलेले आहेत रुद्र रूपाने. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तर हे महारुद्र कशा प्रकारे आले हे थोडं पाहायचं आहे. महादेव कसे काय प्रकट झाले? म्हणजे महादेवांचे 11 प्राकट्य, मेन 11 रुद्र, त्यातलं हे महारुद्र म्हणजे प्रमुख प्राकट्य आहे. असं महादेवांची सुप्त इच्छा होती. तसं महादेव संसारी माणूस, बायको आहे, पोरं आहेत. आणि संसारी व्यक्तीनं कितीही इच्छा केली भगवंतांची भक्ती करायची, सत्संगला जायचं, समस्या तर येतात की नाही? समस्या भरपूर येत असतात. काय नळाला पाणी येणार आहे, कुठं काय दूध घालायचं आहे, लाईट नाही, दारं धरायची आहे, बरंच काय असतं. मग महादेवांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून एक इच्छा होती. काय? तशी बायको चांगली आहे
बायको म्हणजे कशी भांडत नाही किंवा सत्संगला जाऊ नको म्हणत नाही, किंवा बायको चांगलीच आहे पार्वती, पण तरी सुद्धा महादेवांची इच्छा होती ब्रह्मचारी राहावं. ती महादेवांची इच्छा होती. कारण संसारामध्ये राहून ब्रह्मचारी व्रताचं पालन करणं फार कठीण जातं. म्हणून महादेवांना म्हटले ब्रह्मचारी राहायचं आहे तर म्हटले काहीतरी लीला केली पाहिजे. आणि भगवंताला प्रार्थना पण केली महादेवाने, मला ब्रह्मचारी राहायचं आहे म्हटलं, काही दिवस तरी ब्रह्मचारी राहायला पाहिजे. संसारी माणसाने वर्षातनं एक दिवस, एक महिना, 2 महिने कुठेतरी तीर्थ या ठिकाणी जाऊन साधना केली पाहिजे. वर्षभर होत नाही. मग पार्वती म्हटली मी आतापर्यंत तुम्हाला साथ दिलेली आहे म्हटली, तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. तुम्ही मला कसं काय सोडून जात मध्येच, असं मी काय करू एकटी म्हणली. तुम्ही तर चाललाय म्हटले. नाही असं नाही म्हटलं. बघा सुटत नाहीये सगळं, देवांना सुटलं नाही, आपलं काय सुटणार आहे. पण ती पार्वती म्हणले मी येणारच, आणि मी अर्धांगिनी आहे तुमची. महादेव म्हटले मग मी ब्रह्मचारी कसं काय राहणार, तू आले तर. मला तर ब्रह्मचारी राहायचं आहे, भगवंताची सेवा करायची आहे. माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी थोडा सुद्धा विचार आला नाही पाहिजे. पार्वतीला म्हटलं तुझा विचार केला, मुलाबाळांचा विचार केला तर मी रामाची सेवा कशी करणार. शेवटी पार्वती इतकी माग लागली, म्हणले मला कुठंतरी स्थान द्या म्हणले तुमच्या शरीरामध्ये. आणि मग पार्वतीला स्थान दिलं महादेवांनी. कुठं, त्या वानराच्या शेपटीमध्ये. शेपटीचा जो गोंडा आहे माग, हनुमंताच्या शेपटीचा गोंडा आहे असं म्हणलेलं आहे, ती पार्वतीचं स्वरूप आहे. पार्वती शेपटीच्या रूपाने राहते त्या हनुमंताबरोबर. तर अशा प्रकारे मग हनुमंतांचं प्राकट्य होणार आहे. आता हनुमंतांचं प्राकट्य होणार आहे म्हटल्यानंतर हे महादेव जे आहेत रुद्र रूपाने कसे प्रकट होतात ही कथा सर्वांना माहिती आहे. की महादेवांचं जे तेज आहे अंजनीच्या पोटी कसं काय आलं. बघा, एका माणसाला 3 बाप म्हणल्यानंतर या भौतिक जगामध्ये कन्फ्युजन होणार सगळं, बरोबर आहे की नाही. पण हनुमंताच्या बाबतीमध्ये दिव्य लीला आहे ही सगळी. हनुमंतांचा जेव्हा जन्म झाला या भूतलावरती, पहिलं रुद्र अवतार तर म्हटलेला आहे, म्हणजे साक्षात महादेव आहेत. मग महादेव कसे आले, मोहिनी अवतार. महादेव जेव्हा कैलासामध्ये होते, महादेवांच्या इकडे साईडला पार्वती बसलेली आहे, आणि पार्वती बसलेली आहे तरी पण भगवंत महादेवांना इच्छा झालेली आहे की म्हटले मी तुमचा नरसिंह अवतार, वराह अवतार, वामन अवतार, भरपूर अवतार पाहिले, त्या लिलांमध्ये भाग घेतला, पण म्हणले तुम्ही जेव्हा मोहिनी अवतार दाखवला तेव्हा मी नव्हतो म्हटले. महादेव म्हटले मला बघायचं आहे. भगवंत म्हणले बाकीचे अवतार ठीक आहेत म्हणले, पण मोहिनी अवतार बघायची काही गरज नाही म्हणले तुमच्यासारख्या वैरागी माणसाला. ते काही थोड्या वेळासाठी होता म्हणले मोहिनी अवतार, राक्षसांना भ्रमित करण्यासाठी, तुम्हाला काही गरज नाही म्हटले. मोठ्या माणसाने सांगितलं ऐकायला पाहिजे. महादेव म्हणले नाही मला बघायचं आहे. बघायचंच आहे म्हणल्यानंतर भगवंत कसे आहेत माहिती का, निराकार, निर्विघ्न, त्यांचं एकदम शांत आहे. नाही सगळं व्यवस्थितच सांगतात भगवंत, सांगताना करताना व्यवस्थितच करतात भगवंत. पण जी मुलं आहेत, लहान मुलं, भगवंताची जी लेकरं आहेत ते ऐकत नाहीत. जे ऐकत नाहीत कधी कधी जा कर तुला काय करायचं. महादेवांना इतकं समजावून सांगितलं पण महादेव म्हटले मला मोहिनीचं दर्शन करायचं आहे. पार्वती साईडला बसलेली आहे आणि मोहिनी त्या कैलासामधून, कैलास धामामध्ये ती मोहिनी निघाली, मोहिनी रूप प्रकट झालं भगवंताचं. एवढी सुंदर पार्वती साईडला बसलेली असताना सुद्धा महादेव त्या मोहिनीकडे म्हणजेच नारायणाकडे आकर्षित झाले. खरं तर ते नारायण आहे म्हणून आकर्षित झाले, तसे महादेव कधी आकर्षित होत नाहीत कुणाकडे. नारायणाकडे आकर्षित झाले, त्या मोहिनी रूपाकडे आकर्षित झाले, आणि पार्वती सुद्धा बघत राहिली. अहो कुठे चाललेत आमचे मालक आज. पार्वतीला प्रश्न पडला की हे माझेच पती आहेत का. मोहिनीच्या मागे चालले, मोहिनीच्या मागे गेले, आणि मोहिनीच्या मागे गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्थात सर्वांनाच प्रश्न पडला, साधू संतांना प्रश्न पडला, मोठे मोठे तपस्वी बसलेले होते हजारो वर्षापासून.
त्यांनी सुद्धा आश्चर्य झालं, म्हणले महादेवानी असं कसं काय केलं. गेले आणि मोहिनीला इतके आकर्षित झाले की मिठी मारली. मोहिनीला मिठी मारली तर शंख चक्र गदा पद्म नारायण प्रकट झाले. त्यांना आश्चर्य झालं, म्हणले काय मोहिनी, अरे बापरे, म्हणले मोहिनी आता काय. लाजल्यासारखं झालं त्यांना एकदम महादेवांना, मोहिनी अवतार. पण त्यावेळेला महादेवांचं जे तेज आहे ते तेज बाहेर निघालं आणि हे तेज भूतलावरती सांडलं. त्याच्यापासून सोनं, चांदी, तांब, हिरे यांचं जमिनीमध्ये निर्माण झालं. हे जे आहे सोनं पवित्र मानलेलं आहे. सोनं, चांदी, हिरा या गोष्टी पवित्र का मानलेल्या आहेत? कारण ते महादेवांच्या तेजापासून बनलेलं आहे. आणि काही तेज द्रोणामध्ये काढून घेतलं सप्तऋषीने. वशिष्ठ ऋषी होते, त्याने एका द्रोणामध्ये तेज काढून घेतलं महादेवांचं. आणि मग इथपर्यंत कथा लक्षात ठेवा की कशा प्रकारे महादेवांचं तेज एकत्रित आलं. आणि मग त्यानंतर अंजनी माता. अंजनी ही फार मोठी कथा आहे, सगळं डिटेलमध्ये नाही सांगत मी इकडे, नुसता जन्म सुद्धा होणार नाही डिटेलमध्ये सांगायला गेलं तर. अंजनी कोण होती? गौतम आणि अहिल्याची मुलगी होती. काही ठिकाणी वेगळं वर्णन आहे काही रामायणामध्ये. तर ही जी अंजनी माता आहे, ही अंजनी माता वानराची मुलगी होती असंही म्हणलेलं आहे. एक वानर होता, यांची मुलगी होती असंही म्हणलेलं आहे. बरेच ठिकाणी बरेच वेगळी वर्णन आहे. पण जेव्हा अंजनी माता यांचं लग्न केसरीशी होतं, हे केसरी आणि अंजनी माता, मग यांचं जेव्हा लग्न झालं तर ते विचार करतात की आता आपण मुलाला जन्म दिला पाहिजे. लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलाला जन्म द्यायचा असतो त्यावेळेला तपस्या केली पाहिजे. नवरा बायकोनी मिळून दोघांनीही तपस्या केली पाहिजे. तपस्या म्हणजे प्रभुपाद महाराजांच्या भाषेमध्ये काय की तुम्ही काय करा, पती आणि पत्नी दोघं मिळून 50-50 माळांचा जप करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. तर चांगला मुलगा जन्माला येऊ शकतो. हे कुणाला माहित होतं? केसरी आणि अंजनी मातेला माहित होतं. अंजनी गेली तपश्चर्याला वेगळ्या डोंगरावर आणि एकत्र कसं तपस्या करणार? बरेच लोक म्हणतात की आम्ही लग्न झाल्यानंतर एकत्र भक्ती करतो. कसं शक्य? फार अवघड जातं. तर ते तिरुपती जवळ एक अंजनाद्री पर्वत आहे, तर तिकडे अंजनी माता गेली त्या पर्वतावरती तपस्या करण्यासाठी आणि केसरी गेले हिमालयामध्ये तिकडे तपस्या करण्यासाठी. दोघं जण दोन्ही डोंगरावर तपस्या करायला गेले आणि दोघांनी तपस्या केल्यानंतर त्या ठिकाणी ही जी तपस्या करत असताना अंजनी मातेची ती अतिशय घोर तपस्या झाली. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी ती महादेवाची तपस्या करत होती, महादेवाच्या नावाने उपासना करत होती. शिवाय नमः शिवाय नमः. मग स्त्री आहे, स्त्रियांनी शिवाय नमः म्हणावं, पुरुषांनी नमः शिवाय म्हणावं आणि संन्यासी आणि ब्रह्मचार्यांनी ओम नमः शिवाय म्हणावं. तेही गुरूंनी सांगितलं तरच. मनाने म्हणायचं नसतं, अपराध लागतो. दीक्षा घेतली असेल तरच म्हणता येतं. तर सांगत होतो मी की अंजनी माता जप करत होती त्या अंजनाद्री पर्वतावरती. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः. वशिष्ठ ऋषी तिकडे आले आणि वशिष्ठ ऋषी म्हणले काय करताय? म्हणले महादेवाची तपस्या करते. ते म्हणले काय म्हणताय तुम्ही? शिवाय नमः. हे असं म्हणायचं नसते म्हणले वशिष्ठ ऋषी. तुमची दीक्षा झाली म्हणले? गुरु आहे का तुम्हाला? ते म्हणले नाही. असंच ऐकलंय म्हणले कुठं. म्हणले असं चालत नसते म्हणले, दीक्षा घ्यावी लागते तरच ते म्हणायचं असतं म्हणले. म्हणलं तर काय करायचं म्हणले? मला तर करायचं आहे म्हणले, तपस्या करायची, भक्ती करायची. ते म्हणले ठीक आहे, तुम्हीच माझे गुरु बना म्हणले. अंजनी मातेनं
वशिष्ठ ऋषींना सांगितलं तुम्हीच माझे गुरु बना. मग वशिष्ठ ऋषींनी काय केलं, कानामध्ये उजव्या कानामध्ये अंजनीच्या मंत्र दिला, गुरु मंत्र दिला, शिवाय नमः. मग अंजनीच्या कानामध्ये मंत्र देता देता ते जे तेज मोहिनी अवतारामध्ये महादेवाचं साठवलेलं तेज होतं, ते तेज पण कानामध्ये ओतलं. ते असं कानामध्ये ओतलं म्हणजे ते हृदयामध्ये गेलं. आणि अशा प्रकारे महादेवांनी अंजनीच्या हृदयामध्ये प्रवेश केला. आलं लक्षात तुमच्या? म्हणून रुद्र अवतार म्हटलेला आहे. महादेव अंजनीच्या हृदयामध्ये प्रकट झाले. आणि मग पुन्हा अशी घटना घडते, केसरी जे आहेत ते तर पतीच आहेत, तिचे पतीच आहेत अंजनीचे. मग हे दुसरे पिता झाले कुणाचे? महादेवा हनुमंताचे, केसरी. आणि मग तितक्यात वायुदेव तिकडे आले. आणि वायुदेवानी एक घटना केली की जेव्हा पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता प्रभू रामचंद्रांनी दशरथ महाराजांनी, तेव्हा एक देवता प्रकट झाली, यज्ञपुरुष, खिरीची वाटी घेऊन. आणि अयोध्या नगरीमध्ये हा यज्ञ झाला. पुत्र कामेष्टी ती खिरीची विभागणी केली. वेगवेगळ्या रामायणामध्ये वेगळं वेगळं वर्णन. कौशल्या, कैकयी, सुमित्रा. कैकईला एक, कौशल्याला एक भाग दिला, कैकईला एक भाग दिला, सुमित्रेला एक भाग दिला. मग त्यावेळेला एक घार आकाशामध्ये हिंडत होती. ती घार जी आहे ती घार आली आणि त्या घारीने तो पिंड म्हणजे ते खिरीची वाटी आहे ती घेऊन आकाशामध्ये उडाली. कुणाची? सुमित्रेच्या हातामध्ये. सुमित्रेच्या हातामध्ये जी वाटी घेतली, सुमित्रा रडायला लागली. म्हणली हिला एक वाटी मिळाली, हिला एक वाटी मिळाली, मला काहीच नाही. सुमित्रा रडायला लागली. मग ते म्हणले रडू नकोस म्हणले. कैकईनं तिचा थोडासा भाग काढून सुमित्रेला दिला आणि कौशल्येनं तिचा थोडासा भाग काढून सुमित्रेला दिला. त्यामुळे सुमित्रेला 2 मुलं झाली, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आला लक्षात? आणि कौशल्येला 1 मुलगा झाला, राम. कैकईला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि बोला की शत्रुघ्न. मग सुमित्रेला आनंद झाला की म्हणले ह्यांना एक झाले, मला 2 झाले. सुमित्रा माता म्हणाली जरी 2 झाले तरी तुमच्याच कृपेने झालेली आहेत, त्यामुळे म्हणले मी ही दोन्ही मुलं म्हणे माझा जो पहिला मुलगा असेल रामाच्या सेवेत लावेन म्हणे, दुसरा मुलगा म्हणे भरताच्या सेवेत लावेल. कैकेयीच्या सेवेत. आणि तसंच केलं तिने. लक्ष्मणाला रामाच्या सेवेत लावलं आणि भरताच्या सेवेमध्ये बोला. अशा प्रकारे हे जे वाटी खिरीची घेऊन गेला, ती घार गेली आणि ती घार आकाशामधून जात होती. अशी दैव योजना झाली की ती घारीची वाटी पडली. आणि त्याच वेळेला त्या अंजनाद्री पर्वतावरती वायुदेवाने सांगितलं होतं की तुम्ही काय करा, सूर्यदेवाची उपासना करा. अंजनीला सांगितलं आणि ओंजळ अशी पकडून बसा आणि एक वायूच्या प्रकोपाने काही प्रसाद येईल तो तुम्ही ग्रहण करा, असं सांगितलं होतं. अंजनीला आधी सांगितलं होतं. इतक्यात ती घार आली. घारीनं ती खीर बरोबर त्याच्या हातामध्ये पडली आणि प्रसाद म्हणून ती खीर खाऊन टाकली अंजनी मातेनं. आता काय म्हणलेलं आहे एकनाथ महाराज सांगत, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. त्या अंजनी मातेनं तर सेवन केला पिंड, ती खीर. आणि मग अशा प्रकारे अंजनी मातेच्या पोटामध्ये आता काय झाले, एकीकडनं रुद्रावतार महादेव आधीच प्रकट झालेले आहेत, इकडून केसरी तिचे पतीच आहे, आणि आता वायुदेव आले. आणि वायुदेव काय म्हणले आता ह्या सर्वांचं तिन्हीचं मिश्रण मी करतो, मला आज्ञा द्या म्हटले. ते म्हणले मी पतिव्रत आहे. ते म्हणले मी वायुदेव आहे. वायूचा कोणाला स्पर्श झाला तरी काय पातिव्रत्य नष्ट होत नाही म्हटले, मी फक्त स्पर्श करतो म्हटले. या तिन्हींचं मिश्रण करतो म्हटले मी, त्या खिरीचं, महादेवांचं आणि केसरीचं. तर अशा प्रकारे अंजनीच्या गर्भामध्ये तर हे वायुदेव शिरले. वायुदेव तिच्या हृदयामध्ये प्रकट झाले आणि अंजनी माता यांच्या पोटी
हनुमान महाराज प्रकट झाले. हरी बोल. पवनसुत हनुमान की. पिंडधारिणे झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी महारुद्र प्रकटला. नामा म्हणे म्या वंदिला. म्हणून हनुमंतांचे तीन वडिलांची नावं घेतली जातात. एक तर महादेव आहेत, महादेवांचे अवतार आहेत, किंवा स्वयं शंकर सुवर्ण केसरी नंदन. हनुमान चालीसामध्ये काय, शंकर सुवन म्हणजे मुलगा. मला ते तेज, महादेवांचं तेज अंजनीच्या हृदयामध्ये गेलं. याचा अर्थ काय झाला, हे महादेवांचे पुत्र झाले. पण दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर शंकर स्वयं केसरी नंदन असं काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे ते स्वतःच शंकर आहेत असं जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण रुद्र अवतार म्हटलेला आहे, महारुद्र म्हटलेला आहे. मग शंकर सुवन म्हणा किंवा शंकर स्वयं म्हणा, दोन्ही बरोबर आहे. आणि अशा प्रकारे महारुद्र प्रकटला, नामा म्हणे त्या म्या वंदिला. तर अशा महादेवांना, अशा रुद्र अवताराला माझं वंदन आहे. तर हे जे हनुमान महाराज आहेत यांचं प्राकट्य झालं. आणि प्राकट्य झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, हे लीला मी काय वर्णन करणार नाही इकडे तुम्हाला. पण मला हे सांगायचं आहे की हनुमंतांच्या बाबतीमध्ये काय काय घटना घडते आणि आपण कसं त्याचा स्वीकार करायला पाहिजे. हे जे हनुमंत आहेत, हे हनुमंत जेव्हा प्रकट झाले, कशासाठी प्रकट झाले हनुमान महाराज? केवळ एकच उद्देश आहे, उद्देश तो आहे की सेवा करणे. बघा, हरिभक्ती किंवा हे इथं जे आपण येतो, या सर्वांचा एकच उद्देश आहे, सेवा करणे. सेवा म्हणजे काय? भगवंतांची, वैष्णवांची सेवा. आणि सेवाच करायला शिकवलं जातं इथे. हनुमंतांचा पूर्ण अवतार सेवेसाठी आहे. तसं हनुमंतांनी वानराचं रूप का घेतलं? काही जणांनी प्रश्न विचारला, वानरच का बनले हनुमान महाराज? कारण वानर बनले कारण एकतर वानराला राहायला काय घर लागत, ते टेन्शन मिटलं. घर बांधायचं टेन्शन मिटलं. वानरांना कपडे लागत, कपड्याचं टेन्शन मिटलं. अजून काय, खायचंही टेन्शन मिटलं वानरांचं. ह्या झाडा उडी मारली, त्या झाडा उडी मारली, पोट भरून जातं सगळं. जास्त काय असं साठा करून ठेवायची गरज नाही. आणि त्यामुळे वानराचं शरीर घेतलं. पण हे वानराचं शरीर असून सुद्धा अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवनसुतना. अतुलित बलधामा, इतकं बल आहे, इतकं बल आहे हनुमंतांकडे, या वानराकडे एवढं बल आहे. असं म्हणलेलं आहे, 10,000 हत्तींचं बळ एकत्र केल्यानंतर एका गज हत्तीचं बळ तयार होतं. असे 10,000 गज हत्तीचं बळ तयार केल्यानंतर, एकत्र आणल्यानंतर एका ऐरावत हत्तीचं बळ तयार होतं. असे 10,000 ऐरावत हत्ती एकत्र आणल्यानंतर एका इंद्राचं बळ तयार होतं. असे 10,000 इंद्र एकत्र आणल्यानंतर, त्याची शक्ती एकत्र आणल्यानंतर हनुमंताच्या हाताच्या अंगठ्यामध्ये तेवढी शक्ती आहे. 10,000 इंद्राचं बळ हनुमंताच्या एका अंगठ्यामध्ये आहे. आणि मग मला सांगा, रावण काय चीज होती हो? काहीच नाही. तुम्हाला ती कथा माहिती आहे ना? एकदा लंकेमध्ये गेल्यानंतर रावण आणि हनुमान महाराज दोघही तिकडे लंकेमध्ये आहे. ते म्हणले आपण थोडस खेळून बघायचं म्हणले, कुणाची जास्त शक्ती आहे म्हणले. मग हनुमान म्हणले ठीक आहे म्हणले, खेळू म्हणले. मग जोरदार युद्ध करायचं का कसं करायचं? हनुमान महाराज म्हणले नको, जोरदार केलं तर हनुमंताला माहिती ह्याला एका सपाट्यात खाली पडेल, म्हणजे मी त्यासाठी नाही आलेलो आहे. हनुमंताला माहितीच आहे. तरी सुद्धा रावण काय केलं, म्हणलं युद्ध करायचं आहे म्हणले तुझ्याशी, मला बघायचं म्हणजे तुझी किती ताकद आहे म्हणले. असं म्हणल्यानंतर हनुमंताने काय केलं, म्हणले ठीक आहे आपण खेळू म्हणले, नंतर आता फक्त एक बुक्की मारायची म्हणले, फक्त एक बुक्की मारायची, तू मला मी तुला. म्हणले ठीक आहे.
पण पहिले कोणी मारायची बुक्की हे पण विचार चालला होता. हनुमंताने विचार केला, मी जर याला पहिले बुक्की मारली तर मरूनच जाईल, एका बुक्कीतच संपेल म्हणले. त्यामुळे म्हणले मी नाही मार, तू मला मार म्हणले, पहिल्यांदा तू मला पहिले बुक्की मार म्हणले रावणाला. रावण म्हणलं ठीक आहे. मग रावणाने काय केलं, एक जोरदार अशी बुक्की मारली छातीवरती हनुमंताच्या. पण हनुमंताला काहीच झालं नाही. हनुमंत हसायला लागले. हनुमंत हसायला लागले. असं हसायला लागल्यानंतर ते म्हणले आता तुझी बारी म्हणले. हनुमंताची बारी. आता रावण घाबरला आणि हनुमंताने आता बुक्की अशी मारायचं ठरवलं रावणाला. इतक्यात ब्रह्मदेव प्रकट झाले आकाशामध्ये गुप्त रूपाने आणि त्यांनी पाया हात जोडले हनुमंताला. म्हटले प्रभू रामचंद्र याला मारणार आहेत म्हणले, सगळं ठरलेलं आहे म्हणले, याला बुक्की मारली तर रावण मरेल म्हणले, इथंच तू कशाला मारतोस म्हणले याला. म्हणून हनुमंताला मारू दिलं नाही. मग हनुमंताला सांगितलं गुपचूप नुसतं असं कर, नुसतं असं कर, मारू नको, नुसतं असं कर म्हटलं. म्हणले ठीक आहे, नुसतं असं करतो म्हटलं. आणि मग त्या ठिकाणी काय झालं, हनुमंताने काय केलं, बुक्की नाही मारली, नुसतं असं केलं, टच केलं, नुसतं स्पर्श केला. रावणाने 10-12 कोलांट्या खाऊन चक्कर येऊन पडलं रावण. आणि मग त्याला ते पाणी मारून वगैरे त्याला जिवंत केलं त्या रावणाला, त्याला जाग केलं रावणाला. नंतर सांगण्याचा उद्देश हा होता की हनुमंतांच्याकडे किती ताकद आहे. लंका जाळली, लंका जाळण्यासाठी काहीच नाही. तसं तर काली मातेचा प्रभाव झाला. लंका जाळण्यासाठी हनुमंतांनी काहीच केलं नाही. शेपटी आहे, शेपटी कोण आहे, बोला गे, तर पार्वती माताच आहे शेपटी. म्हणजे पार्वती मातेनंच काम केलंय सगळं. बुद्धिमताम वरिष्ठाम, गेले ते गेले, 1 रुपया बरोबर नाही हनुमंताकडे. पैसे लागत, हनुमंताला कसे लागतात पैसे, पण काहीच बरोबर नाही. कपड्याची पिशवी आहे ना, बॅग आहे ना, सुटकेस आहे ना, काहीच बरोबर घेतलेलं नाही. केवळ त्यांचं लक्ष आहे सीतेचा शोध लावणे. हनुमान महाराज गेले, लीला केली एक त्यांनी त्या ठिकाणी. रावण म्हणले याला बांधा म्हणले, या माकडाला बांधा म्हटले. माकडाला बांधल्यानंतर त्या ठिकाणी बांधलं आणि म्हणले याला आता शेपटी लाग लावा म्हणले. शेपटी लाग लावा. शेपटी लाग लावण्यासाठी कपडा गोळा केला. कपडा कुठनं गोळा केला, लंकेमधनच कपडा गोळा केला. म्हणले आता पेट्रोल घेऊन या म्हणले, डिझेल घेऊन या. ते कुठनं गोळा केलं, लंकेमधनच केलं. काडेपेटी आणा म्हणले, कुठनं आणली, लंकेमधनं. म्हणजे काय झालंय, कपडा रावणाचा, तेल रावणाचं, काडेपेटी रावणाची आणि जळाली रावणाचीच लंका. समजलं का. बुद्धिमताम वरिष्ठाम, म्हणून बुद्धिमान लोकांच्या मध्ये हनुमंताची फार तुलना केलेली आहे. फार हुशार आहे, अति हुशार, अति बलधामा, अति बल आहे, अति हुशार आहेत. म्हणून जे आहेत ना मारुती, असं हनुमान नाव सुद्धा का पडलं ते पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या हनुवटीवरती इंद्राने प्रहार केला होता म्हणून त्यांचं नाव हनुमान. आणि वायुपुत्र आहेत, पवनपुत्र आहेत, केसरी नंदन आहेत, महारुद्र आहेत. हे सगळं कॉम्बिनेशन झालेलं आहे. म्हणून हनुमानचं विशेष आहे की हनुमान महाराजांची जो कोणी शरण घेतो तर त्याला तात्काळ भक्ती प्राप्त होते. तात्काळ. कारण महादेव जे आहेत, मी आधी सुरुवात केली होती, जर तुम्हाला भगवंताची भक्ती प्राप्त करायची असेल तर महादेवांची कृपा प्राप्त करायला पाहिजे अगोदर. कारण महादेव फार दयाळू आहेत, फार भोळे आहेत. हे बाकीच्या वस्तू देऊ शकतात तुम्हाला संसारिक, तर मग भक्ती का नाही देऊ शकत महादेव. हे झालं एक महादेवाचं स्वरूप. पण तेच महादेव खास केवळ आणि केवळ भक्ती प्रदान करण्यासाठीच त्याने अवतार धारण केलाय. तो अवतार म्हणजे मारुतीरायाचा अवतार आहे. म्हणून महादेवांपेक्षा सुद्धा मारुतीरायांचं महत्व जास्त आहे भक्तांसाठी. आणि म्हणून मारुतीरायाची शरण आपण घ्यायला पाहिजे, मारुतीचं चिंतन करायला पाहिजे. आणि मारुतीरायांनी काय शिकवले, 2-3 गोष्टी शिकवल्या, त्याची चर्चा करणार आहे आपण. बघूया, जमलं तर पुढच्या वेळेस घेऊया.
आपण कसं कसं किती कंप्लीट होते पाहूया. महादेव जे आहे त्या महादेवांनी एक विशेष सेवा केलेली आहे. राम काज की बिरा मोहे कहा विश्राम. रामाचं काम केल्याशिवाय मला शांती विश्राम कुठे आहे. इतकी सेवा केली की लंकेमध्ये रात्रभर झोपत नव्हते, दिवसभर सेवा करायचे आणि 24 तास आपण कसं म्हणतो नेहमी म्हणतो आपण काय आम्ही काबाड कष्ट केलं 24 तास झोपलो नाही असं कधी आपण म्हणतो नुसतं, असं कधी आपण करत नाही. पण हनुमंताने ते करून दाखवलं. 24 तास प्रभू रामचंद्रांची सेवा, बरं का, 24 तास, थोडं सुद्धा इकडं तिकडं नाही. प्रभू रामचंद्र रात्री 1ला 2ला जरी उठले तरी हनुमंत जागेच आहेत. आणि इतकी सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर जेव्हा अयोध्येला माघारी जायची वेळ आली, मग त्यावेळेला सर्व वानरसेनांना घेऊन गेले भगवंत अयोध्येला. आणि अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाला सीतामातेने आधीच निरोप पाठवला होता अयोध्येमध्ये शत्रुघ्नाला. म्हटली की आम्ही येणार आहेत सगळे, तर तुम्ही काय करा, तयारी करा. भगवंताचा राजतिलक करायचा आहे, प्रभू रामचंद्रांचा अभिषेक करायचा होता. त्या ठिकाणी सगळी तयारी झालेली आहे. फक्त म्हणले हनुमंतांना काही सेवा सांगू नका, त्यांनी भरपूर सेवा केलेली आहे, त्यांना थोडा आराम आणि विश्रांतीची गरज आहे असं सीतामातेने सांगितलं. सीतामातेने पुत्र म्हणून संबोधन केलेलं आहे हनुमंताला. लंकेमध्ये गेल्यानंतर मुलगा मानते आणि हनुमंत सुद्धा सीतामातेला आई मानतात. तर मानतात म्हणजे आहेतच. आणि मग सीतामाता जी आहे, सीतामाताचा निरोप आल्यानंतर शत्रुघ्न महाराजांनी हनुमंताला काही सेवा दिली नाही. हनुमंताला काही सेवा दिली नाही तर हनुमंत महाराज जे आहेत जेव्हा पोहोचले त्यांनी बघितलं की काही सेवाच नाहीये मला. आणि मग विशेष म्हणजे ती कथा पण मी तुम्हाला सांगतो आता वेळ आली म्हणून, की प्रभू रामचंद्र जे आहेत, प्रभू रामचंद्रांची दिवसभर सेवा व्हायची, तर सायंकाळच्या वेळी मात्र अंतपूर म्हणजे तिकडे नवरा आणि बायको दोघच आतमध्ये आणि काही सखी सेविका हाताखाली, असं एक स्वरूप असतं. तर त्या ठिकाणी जेव्हा प्रभू रामचंद्र गेले तर हनुमंतांना रडायला लागले. त्या कनक भवनाच्या बाहेर हनुमान महाराज बसले, रात्रभर रडत बसले. म्हणलं की आतमध्ये मला प्रवेश नाहीये. पहाट झाली. पहाट झाल्यानंतर त्याने विचारलं की म्हणले हनुमंत बाहेर दिसले प्रभू रामचंद्रांना आल्यानंतर. म्हणले काय तू इथं रडत बसला, काय झालं? म्हणले मला तुमचा विरह जाणवतोय. म्हटलं मला वाटलं होतं अयोध्येमध्ये आल्यानंतर मला किती भगवंताची सेवा करायला मिळेल, एवढ्या वनामध्ये मी एवढी सेवा केली, आता मला भरपूर सेवा मिळेल असं वाटलं होतं. म्हटलं पण रात्रभर म्हणे मी तुमच्या सेवेपासून दूर आहे म्हणले प्रभू, त्यामुळे मला फार दुःख झालंय. प्रभू रामचंद्र म्हणले आता हा विषय जरा कठीण आहे, म्हणले सीतामातेशी चर्चा करा म्हटले. कारण रात्रीचं परत सेवा देणं हे ते त्यांच्याशी चर्चा करा म्हटले. प्रभू रामचंद्रांनी सीतामातेकडे पाठवलं. आणि मग सीतामातेने सांगितलं की म्हणले मी काही तुला सेवा देऊ शकत नाही, कारण तू भरपूर सेवा केलेली आहे आणि आता आम्ही पती पत्नी दोघं आणि आमच्या रूममध्ये ठीक आहे, काही आवश्यकता नाही म्हणले रात्रीच्या वेळी. पण हनुमंताचा प्रश्न नीट ऐका. हनुमंताचा प्रश्न आहे की मला सेवा पाहिजे प्रभू रामचंद्रांची. ते मला काय माहित नाही, दिवस रात्र काही मला माहित नाही. कसं किती म्हणजे हनुमंतांचं चरित्र अभ्यास केल्यानंतर एक दास्यत्व म्हणून दास ही पदवी दिलेली आहे हनुमंतांना, राम दास. आणि जी नवविधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम साख्यम आत्मनिवेदनम, त्याच्यामध्ये दास्य म्हणलं की पहिल्यांदा हनुमंताचं नाव. इतकं दास्यत्व की एका सेकंदासाठी सुद्धा प्रभूची सेवा सोडायची नाही. आपल्याला सेवा दिली तर आपण म्हणतो प्रभूजी नाही केलं चालत नाही का हो. आणि जरा जास्तच होते हो, मला दुसरी सेवा देता का हो, हे नाही जमायचं मला असं वाटतं. किंवा सांगितली तर कधी कधी आपण सेवाच करत नाही. बरोबर आहे. हनुमंतांकडून खरंच शिकण्यासारखं आहे, कारण हनुमंतांनी जी सेवा केलेली आहे
ती सेवेची बरोबरी कोणीच करू शकत नाही. हनुमंतांनी सीतामातेला विचारलं, सीतामाता म्हणली मी सेवा देऊ शकत नाही, आणि मग त्यानंतर रडायला लागले. ते म्हणले मी सेवा घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणले काय सेवा घेणार? सेवाच नाही, हुडक म्हणलं, तुला काय हुडकायचं हुडक, सेवाच दे. काही सेवा शिल्लक नाही असं म्हणल्यानंतर म्हणले ठीक आहे म्हणले. गेले बेधडक आतमध्ये, बेडरूम मध्ये गेले आतमध्ये आणि बसले रामाच्या शेजारी बसले उशाजवळ. सीता म्हणली आता काय वेडाच आहे म्हणली माणूस, जरा काही समजतं की नाही काय. म्हणले आता रात्र झाले. म्हणजे कशाला तुम्ही आला इकडे? ते म्हणले सेवा आहे म्हणले इथं माझी. म्हणजे काय सेवा आहे? म्हणले प्रभू रामचंद्रांना रात्रीची जांभळी आली म्हणजे चुटकी वाजवायची सेवा आहे म्हणले. चुटकी वाजवायची सेवा. बोर म्हणले कुठनं शोधून काढली सेवा? हनुमंत सेवा शोधून काढतात आणि आपण टाळायचा प्रयत्न करतो. बरं झालं, कमी झाले 2, ठीक आहे सेवा. बरोबर आहे की नाही? हनुमंत काय करतात? सेवा शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि मग हनुमंताने सेवा शोधली. आता म्हणले काय सेवा शोधली बिचाऱ्याने? म्हणून सीता माता नाराज झाली आणि थोडं ओरडली हनुमंतावर. चल म्हणले बाहेर. सेवा काढली शोधून. नाही म्हणली सेवा करायची, हाय आम्ही इथे म्हणले जा. हनुमान महाराजांना किती दुःख झालं. सीतामातेनं बोलले, लय दुःख झालं हनुमंतांना. इतकं दुःख झालं, रडत रडत बिचारा बाहेर आलं. बाहेर आलं, वर टेरेसवर जाऊन बसले रडत रात्रभर. आणि मग हनुमंत रडत बसले. रात्रीच्या वेळी प्रभू रामचंद्रांना जांभळी आली. जांभळी आली, तोंडच बंद झालं नाही परत. रात्रभर तोंड उघडच. सर्वांनी भरपूर काही प्रयत्न केले पण तोंडच काय मिटेना. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर सगळ्या अयोध्येमध्ये पसरलं की प्रभू रामचंद्राचं रात्रीपासून तोंड उघडाय म्हणले. सगळ्यांनी, अनेक लोक आले, सगळ्यांनी प्रयत्न केला तोंड बंद करण्याचा, पण काय होईच ना. बघता बघता ही बातमी पोचली गुरूंकडे, वशिष्ठांकडे. कुलगुरू वशिष्ठ आले, त्यांनी प्रयोग केले, काय बरंच काय केलं, पण काही तोंड बंद होईना. एवढी गर्दी जमलेली आहे, सगळी अयोध्या तिकडे आली. वशिष्ठ म्हणले मारुती राय कुठे? मारुती नाहीये. मारुती नाही म्हणल्यानंतर मग सगळ्यांच्या लक्षात बोलवा म्हणले बघा कुठे. रामायणामध्ये वेगळ्या वेगळ्या वर नाही. कोण म्हणतं घराच्या वर जाऊन बसले होते, कोण म्हणतं शरयू मध्ये जाऊन बसले होते, शरयूच्या किनाऱ्यावरती. शरयू नदी आहे अयोध्या नगरीमध्ये. आणि मग तिकडे बसल्यानंतर रडत होते. रात्रभर झोप नाही बिचाऱ्याला. मला सेवा नाही भेटली, मला हाकलून काढलं बाहेर. मग कोणीतरी आला आणि म्हणले की प्रभू रामचंद्राने तुम्हाला बोलवले. म्हणल्यानंतर ते खुश झाले, पळत पळत गेले. पळत पळत गेले, पळत पळत गेले आणि प्रभू रामचंद्र म्हणले काय झालं? काय नाही म्हणले, तोंड उघडले म्हणजे रात्रभर झालं, उघडच आहे म्हणले आणि काही बंदच होईना. सोपं आहे म्हणले, चुटकी वाजवली तोंड बंद झालं रामचंद्रांचं. हनुमंताने चुटकी वाजवली तोंड बंद झालं. इतकी निरागसता आहे हनुमंतामध्ये. भक्ती करण्यासाठी अशी 56 इंचाची छाती नाही लागत, नम्रता लागते. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना मानिना मानदेन कीर्तनीय सदा. कीर्तन तोच करू शकतो नेहमी कोण? जो अतिशय नम्रता, भोळापणाने भक्ती करतो, सेवा करतो आणि निष्काम सेवा करतो. मारुतीरायाचं तोंड तर बंद, हनुमंताचं तोंड तरी, प्रभू रामचंद्रांचं तोंड तर बंद झालं. सगळ्यांनी टाळी वाजवली, हरी बोल. वेल डन, वेल डन. बंद झालंय तोंड. तरी पण सीता माताचा विरोध आहे सेवा देण्यासाठी. मग सीतामातेकडे पुन्हा प्रार्थना केली हनुमंताने. आणि सीतामातेलाही कळालं या प्रसंगामधनं. मग प्रार्थना केल्यानंतर सीतामातेला म्हटले दिवसभर मी रामाची सेवा करतो, पण सायंकाळी मात्र म्हटले काहीतरी योजना करा, मला काही सांगू नका ते तुमचं काय असेल ते. म्हणले आम्ही दोघं पती पत्नी आणि 1-2 सखी आतमध्ये असतात म्हणे सेवेसाठी.
तर म्हटले म्हणजे भगवंतांचं हांतरून पांघरून टाकायचं, भगवंतांचे काय पाय दाबायचे किंवा काय भगवंतांसाठी हार वगैरे बनवायचा, अत्तर वगैरे, शयन भगवंताचं, ही सेवा सखींकडे असते. तर म्हणले ठीक आहे. सीता मातेने हनुमंतांना आशीर्वाद दिला. काय दिलं नीट लक्ष द्या. हनुमंत डोक्यावर हात ठेवला आणि हनुमंतांना आशीर्वाद दिला आणि हनुमंतांच्या शरीरामधून एक स्त्री प्रकट झाली. तर त्याने सांगितलं, त्या स्त्रीचं नाव होतं चारुशिला. काय नाव होतं? चारुशिला नावाची स्त्री तयार केली सीतामातेनं. ही चारुशिला दुसरं कोण नसून साक्षात हनुमंतरायांचं स्त्री रूप आहे. हनुमंतरायांचं स्त्री रूप आहे. आणि अशा प्रकारे दिवसभर हनुमंत म्हणून पुरुष रूपाने सेवा करतात रामाची, आणि सायंकाळ झाली की स्त्री रूपाने चारुशिला या सखीच्या रूपाने हनुमंतराया रामाची सेवा करतात. इच्छा तिथे करायला काय हरकत आहे? इच्छा भगवंताची सेवा मिळावी म्हणून, बरोबर आहे की नाही? पहा, मनुष्य जीवनामध्ये भगवंताची सेवा मिळायला फार नशीब लागतं. पण कधी कधी सेवा मिळाल्यानंतर अहंकार वाढतो भक्ताचा. ही सेवा मिळणं, घरी भांडी घासणं इथं भांडी घासणं फरक आहे हो. कधी कधी आपल्याला वाटतं की मी इथं एखादं भांडं घासलं, मी इथं काहीतरी सेवा केली तर मी एकटंच करतो, मी एकटीच करते, मग असा अभिमान पण होऊ शकतो. पण भगवंतांच्या इथं झाडू मारायला भेटणं किंवा भांडी घासायला मिळणं, काहीतरी सेवा भेटणं, हे साधारण गोष्ट नाही. आणि हे कोणाला माहित आहे? हनुमंतरायाला माहिती. रात्री पण सेवा सोडली नाही त्यांनी प्रभू रामचंद्रायांची. म्हणून कधी पण सेवा भेटली तर तात्काळ पळत जायला पाहिजे आणि ती सेवा करायला पाहिजे. आणि माझी सेवा जर दुसऱ्यांनी केली तर त्याला रागवायला पाहिजे. आपण म्हणतोय बरं झालं, थँक्यू बरं प्रभूजी, थँक्यू, माझी सेवा केल्यावर धन्यवाद. कसले तुम्ही भक्त. सेवा जर आपली कुणी घेतली तर त्याला रागवायला पाहिजे. तुम्हाला समजत नाही का म्हणायचं, प्रभूजी माझी सेवा आहे ना, तुम्ही कसं हात लावला माझ्या सेवेला, असं बोलायला पाहिजे. ही सेवाच आपल्याला भगवंतांपर्यंत नेते बरं का. आणि भगवंताची सेवाच आपल्याला सुखी बनवू शकते. आणि म्हणून हनुमंतांचा जो अवतार आहे हा केवळ आणि केवळ आणि केवळ भगवंतांची, प्रभू रामरायाची सेवा करण्यासाठी झालेला आहे आणि भक्ती करण्यासाठी झालेला आहे. आणि हनुमंताची शरण घेतल्यानंतर कुणीच काही करू शकत नाही. तुम्हाला मी अजून एक गणित सांगतो. हे गणित असं आहे, प्रभू रामचंद्रांची कृपा मिळवणं कठीण आहे, पण हनुमंताची कृपा मिळवणं सोपं आहे. फार दयाळू आहे. कारण हनुमंतांना भगवंत नाही, एक संत म्हणून प्रकट झालेले आहेत ते. हनुमंत कोण आहेत? संत म्हणून प्रकट झालेले आहेत. आणि संत हे भगवंतापेक्षा दयाळू असं मी नेहमी सांगतो. भगवंत काही नेहमी येत नाही, लवकर प्रकट होत नाही, प्रकट झाला तर कळत नाही. म्हणून हनुमंतांची सेवा केल्यानं हनुमंत जर एकदा प्रसन्न झाले तर मग काहीच, फार सोपं आहे हनुमंतांना प्रसन्न करणं. आज या कलियुगामध्ये सुद्धा अनेक लोकांनी हनुमंतांची कृपा प्राप्त केलेली आहे. आणि हनुमंत एवढे आहेत की भौतिक ज्या बाधा आहेत त्या सुद्धा नष्ट करतात हनुमंत. आणि त्यामुळे अनेक संतांना, तुलसीदासांची कथा सर्वांना माहिती आहे, पण आम्ही सांगत नाही ती कथा. तुलसीदासांना हनुमंताचं दर्शन घडवले का भूताने. पहिल्यांदा हनुमंताचं दर्शन झालं तुलसीदासांना, मग रामाचं दर्शन झालं. आणि म्हणून भगवंताचं दर्शन करायचं असेल, भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर हनुमंतांना साकडं घालायला पाहिजे. हनुमंत तात्काळ तुम्हाला भगवंतांकडे घेऊन जातील. आणि हे हनुमंत चिरंजीव आहेत बरं का. 7 चिरंजीव आहेत. कोण कोण सांगा की. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांच विभीषण कृपा परशुरामच्च सप्त एतेव चिरंजीविनः. या 7 लोकांमध्ये हनुमान महाराज पण आहेत, चिरंजीव आहे.
चिरंजीव, अजूनही जिवंत आहे, ज्यांचं शरीर आहे ना असं काय गेलं नाही, जाळलं नाही, त्यांना मरण नाही आलं, हे हनुमान महाराज आहेत. आणि आजही हनुमान महाराज दर्शन देतात, अनेक लोकांना देतात दर्शन. आणि त्यामुळे आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे की हनुमंताची कृपा, आणि हनुमंताची कृपा झाली तर इतर ग्रह, नक्षत्र, तारे, भूत, पिशाच काहीच करत नाही. 2 कथा सांगणार आणि थांबणार इथे. पहिली कथा आहे की हनुमंतांची कृपा झाली तर कुठलीही देवता काय करू शकत नाही तुम्हाला, ज्यांच्यावर हनुमंताचा आशीर्वाद आहे. एकदा जो शनी आहे, शनी 7.5 माहिती आहे का तुम्हाला? शनिदेव हे 33 कोटी देवतांपैकी एक देव आहे शनिदेव. आणि या शनिदेवाने मारुतीलाच पकडलेलं एकदा, मारुतीलाच पकडलं. शनिदेवांचं काय वैशिष्ट्य आहे? शनिदेवांची जर कुणाला नजर पडली त्याचं वाटोळं होतं. कसं वाटोळं होतं? आपण काय म्हणतो, शनी लागलाय, शनी 7.5 लागले. ते शनिदेव जे आहे ते शनिदेव मारुतीच्या मागे लागले 7.5 वर्ष. 7.5 वर्ष म्हणजे 7.5, शनीची 7.5, बरोबर आहे का? मग शनिदेव यांचं वैशिष्ट्य काय? त्यांची बायको आहे शनिदेवांची, ती फार सुंदर आहे दिसायला, शनिदेवांची बायको. आणि शनिदेव जे आहेत ना भगवंताचे भक्त आहेत. भक्त लोक जरी बायको सुंदर असली तरी काही जास्त लक्ष देत नाही, असं असतं भक्तांचं. मग ते शनिदेव काही बायकोकडे बघतच नव्हते. तिला वाटायचं मी एवढी सुंदर आहे, मी एवढी सुंदर आहे, आणि आमचे मालक काही माझ्याकडे बघतच नाही. कमीत कमी म्हणलं तर पाहिजे तू फार सुंदर दिसते आज या साडीमध्ये वगैरे, काही तर म्हणायला पाहिजे ना, त्यांना बरं वाटतं. तेवढीच अपेक्षा असते. पण हे बघतच नव्हती, नजरच वर नव्हती. त्यांना जास्त अडकायचं नव्हतं यामध्ये, खालीच बघायसारखं. बायकोला आला राग. बायकोने शापच दिला शनीला. काय म्हणले? मी एवढी सुंदर आहे म्हणले, तुमचं माझ्याकडे लक्ष नाही, मला एकदा तरी चांगली दिसते म्हणले, म्हणा एकदा तरी माझ्याकडे बघायचं म्हणले. मी शाप देते म्हणले तुम्हाला आज. काय शाप देते? ज्याच्याकडे कुणाकडे तुम्ही बघाल त्याचं वाटोळ होईल म्हणले. माझ्याकडे बघत नाही ना, ज्याच्याकडे बघाल त्याचं वाटोळ होईल म्हणले. शनीला शाप दिला बायकोनी. गुरुजी, शाप पण मिळू शकते, काय सांगायचं. मग ते शनी आहे, ज्याच्याकडे बघता त्याचं वाटोळ होतं. म्हणून शनीची वक्र दृष्टी पडली की आपण 7.5 लागली. 7.5 म्हणजे अडीच वर्ष. 2.5 वर्ष डोक्यात बसते. डोकं फिरलं या, मग ती माणसाचं डोकंच फिरत असत. सारखं काहीतरी वेगळंच निर्णय घेते, काही पण चुकीचे निर्णय घेते तो माणूस. 2.5 वर्ष डोक्यात राहते 7.5. 2.5 वर्ष पोटात राहते म्हणते. पोटात म्हणजे काहीतरी पोटाचे विकार होणार, काहीतरी खाणार, दारू पिणार, काहीतरी करणार, असं करणार. आणि 2.5 वर्ष पायात राहते 7.5. पायात म्हणजे कुठेही पडते त्याला, त्याला काही लिमिटच नाही. काही तमाशात जाणार, कधी कुठं जाणार, काय बी करणार तो. त्याला पाय फिरवतच नसतो. 7.5 वर्ष झाले का? हनुमंतांना पकडलं 7.5. शनीने पकडलं. शनी म्हणले तुला माहित नाही का मी कोण आहे ते? हनुमंतांनी त्याला गुंडाळलं शेपटीत. शनीला, शनिदेवाला शेपटीत गुंडाळलं हनुमंतांनी, आणि हनुमंतांनी भिंगवला शेपटी. शनीला चक्कर आली. शनिदेव एवढे मोठे पॉवरफुल व्यक्ती हनुमंताच्या शेपटीमध्ये अडकले. हनुमंताच्या शेपटीमध्ये अडकल्यानंतर ते म्हणले 2.5 वर्ष डोक्यात घुसलं. पहिला शनी डोक्यात घुसलं. डोक्यात घुसल्यानंतर हनुमंतांनी काय केलं? एक डोंगर उचलला, डोक्यावर ठेवला स्वतःच्याच. त्या डोंगराच्या वजानं शनी दबलं खाली, ओरडायला लागला. ओरडायला लागल्यानंतर मग ती डोंगर टाकून दिला. आणि मग हनुमंतांनी काय केलं? त्याला शेपटीत बांधलं. शेपटीत बांधलं आणि फिरवायला लागले. बिचारा रडायला लागले शनिदेव. आणि मग त्याने माफी मागितली शनिदेवांनी. आणि इतकं फिरवलं दर्या खोऱ्यातनी,
त्या शनीच्या अंगाची सगळं सालट निघली, सगळं सवळून निघला शनिदेव, सगळ्या अंगात रक्त यायला लागलं, सगळं फोड आले त्या शनिदेवाच्या अंगात. आणि मग ते म्हणले माफी असं आहे, म्हणले मी चुकीच्या घरी आलोय, म्हणले चुकीच्या व्यक्तीकडे आलोय. माफी मागितली कुणाची? हनुमंताची. म्हणले काहीतरी कृपा करा, म्हणले आता इथं जखम झाली म्हणले. ते म्हणले ठीक आहे, तर जो कोणी शनीच्या अंगावर तेल ओततो तर त्याच्या शरीराचा, तिळाचं तेल, त्याच्या शरीराचा दाह कमी होतो, म्हणून शनीला तेल घातलं जातं. अजून एक कारण आहे, शनीला तेल घातलं जातं. बस सांगण्याचा उद्देश की मारुतीरायाची भक्ती केली, त्यांना जर प्रसन्न केलं तर सर्व देवता प्रसन्न होतात. हनुमान चालीसामध्ये आहे तसं, अन्य देवता त्यांना काय शरण द्यायची गरज नाही. काय सांगा की अन्य देवता काय? चिंतन धरे. तुम्ही जर मारुतीरायाची भक्ती केली तर अन्य देवतांचं चिंतन करायची गरज, ते भक्ती प्रदान करणार आहेत, ते तुम्हाला रामकृष्ण प्रदान करणार आहेत. बाकीच्या देवांची पूजा करायची काय गरज? समजलं का तुम्हाला? आणि जरी जो कोणी हनुमंताची भक्ती करतो, हनुमंताची प्रसन्नता करतो, त्याच्यावर बाकी देवता त्याला उलट प्रणाम करतात सगळे, त्याच्या मागे कोणी लागत नाही. म्हणून हनुमंत महाराज देवताच नाही, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुना. भूत आणि पिशाच हे पण लागत नाही जर हनुमंताची भक्ती केली तर. हे जे हनुमान चालीसा आहे, हे हनुमान चालीसा तुलसीदासाने हे लिहिलेलं आहे चरित्र. तर कसं लिहिलेलं आहे चरित्र हनुमानजींचं? 40 श्लोकामध्ये लिहिलेली आहे हनुमान चालीसा. तर याच्यामध्ये, या हनुमान चालीसामध्ये एकदा शाळेमध्ये जायचे तुलसीदास, गुरुकुलामध्ये. त्या गुरुकुलामध्ये पोरं चक्कर येऊन पडायची, बारकी बारकी पोरं, 4-5 वर्षाची, 6 वर्षाची, चक्कर येऊन पडायची. मग त्यांनी बघितलं कुणाकडून, तर म्हणजे काय, त्या गुरुकुलमध्ये एक भूत शिरलं होतं. गुरुकुलमध्ये एक भूत शिरलं होतं. ते भूत शिरलेलं, ते भूत काय करायचं, त्या मुलांना पकडायचं आणि ते मुलं चक्कर येऊन पडायची. तर त्यावेळेला तुलसीदास सुद्धा लहान होते, त्या मुलांमध्येच विद्यार्थी होते. तर तुलसीदासाने काय केलं, त्या ठिकाणी सगळ्या मुलांना एकत्र बोलवलं, लहान होते मुलगा, आणि त्याने काय केलं, त्या हनुमंतांचं 40 श्लोकामध्ये वर्णन केलं आणि सगळ्या मुलांना म्हणले, म्हणले आता श्री गुरु चरण सरोज निज मुन मुकुर सुधार. तर ते हनुमान चालीसा म्हणायला सुरू केली सर्वांनी. आणि अशा प्रकारे लहान असताना तुलसीदास त्यांनी हनुमान चालीसा लिहिलेली आहे. आणि तेव्हापासून त्यांच्या गुरुकुलमध्ये त्या भूतांचा प्रकोप बंद झाला. जय श्रीराम. तर त्यामुळे आपण हे हनुमान चालीसा जे आहे बघा, जगामध्ये फार आहेत काही काही स्तोत्र वगैरे आहेत, पण जगात सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात जास्त म्हटलं जाणारं स्तोत्र कुठलं आहे? हे हनुमान चालीसा. हनुमान चालीसा सर्वजण म्हणू शकतात, असं काही भेदभाव नाही. लहान मुलं, म्हातारी माणसं, स्त्री पुरुष सर्वांसाठी आहे. हनुमानजींचं गुणगाण आहे याच्यामध्ये, आणि जास्त काही विधी नियम नाही याच्यासाठी जास्त कडक काय, नुसतं वाचायचं, म्हणायचं आपल्याला चांगल्या भावनेनं. तर हनुमानजींची कृपा प्राप्त करण्यासाठी हनुमान चालीसा. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुना. भूत पिशाच वगैरे या गोष्टी तर देवी देवता कोणीच मागं लागत नाही. तुमच्या मागे एकच माणूस लागणार आणि त्याचं नाव राम आहे. काय आहे? तर म्हणून हनुमंताची भक्ती केल्यानंतर आपण प्रभू रामचंद्र प्रसन्न होतात. हे अध्यात्मातल्या काही गोष्टी आहेत, अध्यात्मामध्ये डायरेक्ट वरती जाता येत नाही. आणि पुढे काय म्हणलंय, गुरूंचं पण हनुमान चालीसा पूर्ण आता म्हटल्यानंतर लक्षात येईल तुमच्या, गुरूंचं पण त्यांना गुरु म्हटलंय. हनुमानजींना काय म्हटलंय? गुरु म्हटलेलं आहे. म्हणजे गुरुपद भूषवतात. गुरुशिवाय भगवंताकडे कसं जाणार आपण? आणि म्हणून हनुमानजींना रोज प्रणाम करायला पाहिजे. आणि हनुमानजींचं हनुमान चालीसा म्हणू शकता तुम्ही. आणि हनुमानजींना सर्वात प्रिय काय आहे तर प्रभू रामचंद्रांचं नाव आहे.
प्रभू रामचंद्रांचं नाव जो घेतो मनाने प्रामाणिकपणे, तर हनुमानजी त्याच्यावर विशेष कृपा करतात. आणि म्हणून राम नाम घ्यायला पाहिजे, कृष्ण नाम घ्यायला पाहिजे. आणि हनुमानजी हे चिरंजीव आहेत. रामायणामध्ये पण होते, महाभारतात सुद्धा होते आणि आज पण आहेत. कुठे आहेत माहिती का हनुमानजी? अयोध्या नगरीमध्ये आहेत. प्रभू रामचंद्रांनी 2 मुलं होते त्यांना, लव आणि कुश. लक्ष्मणाला 2, भरताला 2 आणि शत्रुघ्नाला 2 मुलं होती. एवढी सगळी मुलं होती, पण जेव्हा लीला समाप्त केली त्यावेळेला वारसा हक्काने अयोध्येचा राजा या मुलापैकी कोणी तर बनायला पाहिजे होतं की नाही? विचार करा. परंतु कुणालाही राजा बनवलं नाही अयोध्येचा. प्रभू रामचंद्राने राजा बनवलं हनुमंतरायाला. अयोध्येचा राजा कोण आहे? म्हणून अयोध्येमध्ये गेले की पहिल्यांदा हनुमानगडीचं दर्शन असतं. त्या हनुमानगडीमध्ये आजही तिथं बसलेले आहेत आणि तिथे नित्य गंधर्व गायन करतात रामकथेच. आणि ती कथा ऐकतात हनुमानजी आणि त्या ठिकाणी राहिलेले आहेत अयोध्यामध्ये. आणि ते चिरंजीव आहेत. चिरंजीव म्हणजे आजही आहेत, प्रकट अवस्थेमध्ये आहेत. फक्त बोलवायला पाहिजे मनापासून. मन राम 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 बोल रे, मन राम राम बोल रे, मन राम राम बोल रे, राम बोल, मन राम राम बोल रे, राम 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 राम बोल रे, राम राम बोल, राम राम बोल रे, राम राम बोल, मन 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 राम राम रामचंद्र भगवान की जय, बोले सुत हनुमान महाराज की जय।
हनुमान जन्मोत्सव महामहोत्सव की जय। हरे कृष्ण हरे